श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. उद्या 3 जुलै वार शुक्रवार आणि या दिवशी आलेली आहेत संकष्टी चतुर्थी. सनातन धर्मात भगवान गणेशाला समर्पित संकष्टी चतुर्थी हा दिवस सर्वात महत्त्वाचा दिवस मानला जातो. जुलैच्या सुरुवातीलाच येणारी संकष्टी चतुर्थी खूप विशेष आहे, कारण ही कृष्ण पिंगल संकष्टी चतुर्थी आहे. ही चतुर्थी ज्येष्ठ महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या चतुर्थी तिथीला येते आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे या संकष्टी चतुर्थीला सर्वार्थ सिद्धियोग तयार होत आहे, ज्या दरम्यान विघ्नहर्ता भगवान गणेशाची पूजा केली जाईल. ज्येष्ठ महिन्याच्या कृष्ण पक्षाची चतुर्थी तिथी शुक्रवारी 3 जुलै रोजी सकाळी 11:30 सुरू होणार आहे आणि ही तिथी शनिवार 4 जुलै रोजी दुपारी 12:39 समाप्त होईल. उदय तिथी आणि चंद्रोदयाच्या वेळेनुसार आधारित कृष्ण पिंगल संकष्टी चतुर्थी शुक्रवारी म्हणजेच उद्या 3 जुलै रोजी साजरी केली जाणार आहे. धार्मिक मान्यतेनुसार चंद्राची पूजा आणि प्रार्थना केल्याशिवाय उपवास अपूर्ण आहे. संकष्टी चतुर्थीच्या उपवासात लोक चंद्रोदयाची वाट पाहतात. या संकष्टी चतुर्थीचा चंद्रोदय रात्री 9:52 होणार आहे आणि याच वेळेमध्ये तुम्हाला चंद्रदेवाची पूजा करायची आहे, गणपती बाप्पांना नैवेद्य दाखवून आरती करायची आहे आणि यानंतरच तुम्हाला या चतुर्थीचा उपवास सोडायचा आहे. तरच या उपवासाचं फळ हे प्राप्त होते. वैदिक पंचांगानुसार यावर्षी संकष्टी चतुर्थीला सर्वार्थ सिद्धियोग तयार होत आहे आणि या शुभयोगामध्ये गणेशाची आराधना केल्याने तुमच्या मनोकामना पूर्ण होतील. या व्यतिरिक्त या दिवशी काही खास प्रभावी उपाय केल्याने आपल्या सर्व इच्छा मनोकामना ह्या पूर्ण होतात. तसेच जीवनातील अनेक समस्या अडचणी दूर होऊन भगवान श्री गणेशाची कृपा ही प्राप्त होते. आणि म्हणून आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे. उद्या शुक्रवार संकष्टी चतुर्थीला तुम्ही एक वेळ उपवास नाही केला तरीही चालेल, पण सकाळीच घरात आणा या झाडाचे एक पान. शत्रू तुमच्यासमोर लोटांगण घालेल. 7 पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होऊन कितीही कठीणातील कठीण इच्छा ही तुमची पूर्ण होईल. साक्षात भगवान श्री गणेशाचा आशीर्वाद हा तुम्हाला प्राप्त होईल. आयुष्यातील सर्व समस्या अडचणी दूर होऊन प्रत्येक कामात यश मिळेल. तर असे कोणत्या झाडाचे पान आणायचं आहे, त्या पानाचं नंतर काय करायचं आहे, याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. तसेच कमेंट बॉक्समध्ये ओम गण गणपते नमः हा मंत्र नक्की लिहा, जेणेकरून भगवान श्री गणेशाचा कृपा आशीर्वाद हा तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर सदैव राहील. तसेच व्हिडिओला एक हाईप देखील द्या. आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे, तर हा उपाय आपल्याला उद्या शुक्रवारी चतुर्थीला करायचा आहे. दुपारी 12 वाजण्याच्या अगोदर आपल्याला या एका झाडाचं पान जे आहे तर ते आपल्या घरात आणायचं आहे. आता हे पान घरात का आणायचं आहे, कारण या झाडामध्ये साक्षात भगवान श्री गणेशाचा वास असतो आणि या पवित्र तिथीवरती आपण जर या झाडासंबंधित काही उपाय जर केले तर गणपती बाप्पांच्या कृपेने आपल्या जीवनातील सर्व समस्या दूर होऊन प्रत्येक इच्छा मनोकामना ही पूर्ण होते. तुम्ही बघितलं असेल, आपण रात्रंदिवस रक्ताचं पाणी करतो, काटकसर करतो, आपल्या घरासाठी आपल्या कुटुंबासाठी झटत असतो, पण कधीकधी एवढे प्रयत्न करूनही आपल्याला यश मिळत नाही. आपल्या कष्टाला आणि मेहनतीला हवा तसा मोबदला मिळत नाही आणि म्हणून आपण केलेल्या कष्टाचं फळ हे आपल्याला नक्कीच मिळावं यासाठी हा उपाय करायचा आहे. तसेच तुमची शिक्षण घेणारी मुलं असतील किंवा नोकरी करणारी मुलं असतील, रात्रंदिवस
जागरण करून ते अभ्यास करत असेल, पण त्यांना अभ्यासामध्ये कधीच यश मिळत नसेल, तुमची मुलं जो काही अभ्यास करत आहे किंवा शिक्षणासाठी जी काही मेहनत करत आहे त्यामध्ये त्यांना यश मिळत नसेल, त्यांच्या मनासारख्या गोष्टी घडत नसतील, तर तुम्ही हा उपाय आवर्जून करावा. कारण बऱ्याच वेळा आपल्या मुलांना बाहेरच्या व्यक्तीची नजरसुद्धा लागत असते आणि जेव्हा बाहेरच्या एखाद्या व्यक्तीची नजर आपल्या मुलांवरती पडते तेव्हा मुलांना नजरबाधा होत असते. बऱ्याच वेळा असं होतं की आपल्या आजूबाजूला वावरणारे काही लोक जे समोर तर गोड बोलतात पण पाठीमागून तुमच्या सुखावर जळतात, ते गुप्त शत्रू आपल्या प्रगतीमध्ये अडथळे आणत असतात. त्यांच्या या वाईट नजरेमुळे घरात सतत कटकटी, भांडणे, क्लेश होत असतात. मुलांची प्रगती थांबत असते, मुलांच्या प्रगतीत अडथळे येतात, पैशांची आवक थांबते आणि आनंदाचं वातावरण कुठेतरी हरून जातं. आणि यासारख्या समस्या जर तुमच्याही घरामध्ये असेल तर हा एक छोटासा उपाय तुम्ही उद्या चतुर्थीला नक्की करून पहा. या उपायाने नक्कीच तुमच्या जीवनातील समस्या ज्या आहेत तर त्या दूर होतील. तसेच भरपूर दिवसापासून तुमची एखादी इच्छा आहे, नोकरी प्राप्तीची इच्छा आहे, धनप्राप्तीची इच्छा आहे किंवा इतर कुठलीही शारीरिक मानसिक तुमची इच्छा असेल तर ती इच्छा पूर्ण करण्यासाठी देखील हा उपाय तुम्ही करू शकता. हा उपाय केल्याने तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळेल. तुमची जी काही रखडलेली कामं आहेत तर ती कामंसुद्धा या उपायाने दूर होतील आणि मुलांच्या बुद्धीचा विकास होईल. तसेच जीवनातील सर्व शत्रूंचा नाश होईल. कारण गणपती बाप्पा हे विघ्नहर्ता आहेत. जो व्यक्ती भक्तिभावाने गणपती बाप्पांची पूजा करतो, काही उपाय किंवा सेवा करतो, तेव्हा श्री गणेशाच्या कृपेने त्या व्यक्तीच्या जीवनातील सर्व संकट, विघ्न हे दूर होतात. आणि संकष्टी म्हणजे संकटांना दूर करणारी अशी ही तिथी आहे आणि म्हणून या तिथीवरती आपण हा उपाय करणार आहे. आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये अशी काही झाडे झुडपे सांगितली जातात ज्यामध्ये साक्षात देवी देवतांचा वास असतो. तर असेच प्रचंड दैवी शक्ती असलेलं झाड आहे ते म्हणजे पांढऱ्या रुईचं झाड. आपल्या हिंदू धर्मात पांढऱ्या रुईच्या झाडाला अत्यंत पवित्र आणि चमत्कारिक मानले जाते. या वनस्पतीचा संबंध थेट भगवान शिव आणि गणपती यांच्याशी जोडला गेला आहे. भगवान श्री गणेश हे भगवान शिवशंकर यांचे लाडके पुत्र आहेत आणि या दोघांचाही वास या झाडामध्ये असतो, ज्यामुळे आध्यात्मिक आणि वास्तुशास्त्रात या झाडाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. या पांढऱ्या रुईच्या मुळात साक्षात भगवान गणेशाचा वास असतो अशी धार्मिक मान्यता आहे आणि म्हणून या योगावरती आपण हा उपाय जर केला तर घरात सुख, समृद्धी, धन आणि ऐश्वर्य प्राप्त होते. आता हा उपाय करण्यासाठी तुम्हाला उद्या सकाळी लवकर उठायचं आहे. स्वच्छ स्नान करून गणपती बाप्पांची विधिवत पूजा करून घ्यायची आहेत. जर तुमच्या देवघरामध्ये गणपती बाप्पांची मूर्ती असेल तर मूर्तीवरती अभिषेक करा. फोटो असेल तर स्वच्छ पुसून काढा. गणपती बाप्पांना दुर्वा, जास्वंदाची फुलं किंवा झेंडूची लाल फुलं अर्पण करायचे आहेत. धूप, दीप, अगरबत्ती लावून घरातील वातावरण हे प्रसन्न करायचं आहे. गूळ खोबऱ्याचा नैवेद्य अर्पण करायचा आहे आणि यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे. उपाय करण्याच्या अगोदर तुम्हाला गणपती बाप्पांची विधिवत पूजा करूनच हा उपाय करायचा आहे, जेणेकरून गणपती बाप्पांच्या कृपेने आपण जो उपाय करणार आहे तर त्या उपायाचं आपल्याला निश्चितच फळ प्राप्त होईल. तर उपाय करण्यासाठी तुम्हाला 1 लोटा जल घ्यायचा आहे, 2 अगरबत्त्या घ्यायच्या आहेत आणि ह्या दोन्ही वस्तू घेऊन तुम्हाला ज्या रुईच्या झाडाला पांढरी फुलं येतात तर त्या झाडापाशी जायचं आहे. तिथं गेल्यानंतर तुम्हाला हे जल जे आहे तर त्या वृक्षाला अर्पण करायचं आहे. यानंतर या अगरबत्ती तिथे तुम्हाला लावायच्या आहेत. अगरबत्तीने तुम्हाला सर्वप्रथम या झाडाला ववाळून घ्यायचं आहे आणि यानंतर तिथे अगरबत्ती लावायची आहे आणि दोन्ही हात जोडून तुम्हाला भगवान श्री गणेशाचं, भगवान शिवशंकरांचं नामस्मरण करायचं आहे. आपल्या हाताचा स्पर्श या झाडाला करून आपली इच्छित मनोकामना व्यक्त करायच्या आहेत. हे पान तुम्ही कशासाठी तोडत आहे असं सांगून तुम्हाला त्या झाडाचं एक चांगलं पान तोडून घरी आणायचं आहे. पान घरी आणल्यानंतरनं ते स्वच्छ धुवून काढायचं आहे.
पुसून काढायचा आहे. कुंकवाचा थोडासा गंध तयार करायचा आहे. यानंतर गणपती बाप्पांसमोर एक आसन घेऊन तुम्हाला बसायचं आहे आणि यानंतर त्या कुंकवाने तुम्हाला त्या पानावरती वरच्या साईडला तुम्हाला गणेश गायत्री मंत्र लिहायचा आहे. इच्छापूर्तीसाठी सर्वात प्रभावी मानला जातो. तर त्या कुंकवाने तुम्हाला ओम एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दंती प्रचोदयात, तर हा मंत्र तुम्हाला एखाद्या काडीने कुंकवाच्या साह्याने त्या पानावरती वरच्या साईडला लिहायचा आहे. आणि यानंतर त्याच कुंकवाने त्या मंत्राखाली तुम्हाला तुमची इच्छा लिहायची आहे. जी काही तुमची इच्छा आहे 2 ते 3 शब्दामध्ये तुम्हाला त्या कुंकवाच्या गंधाने लिहायचे आहेत. आणि यानंतर हे पान तुम्हाला गणपती बाप्पांसमोर ठेवायचं आहे. पानाचा जो हिरवा भाग असतो, मऊ भाग असतो, तर त्या साईडने इच्छा लिहायच्या आहेत. मागच्या साईडने इच्छा लिहू नका. आता हे पान गणपती बाप्पांसमोर अर्पण केल्यानंतर त्या पानाला हळद, कुंकू, अक्षदा अर्पण करायच्या आहेत. त्या पानावर 21 दुर्वांची जुडी अर्पण करायची आहेत. एखादं लाल रंगाचं फूल असेल तर ते सुद्धा अर्पण करायचं आहे. आणि तिथेच बसून तुम्हाला 108 वेळा जो गणेश गायत्री मंत्र सांगितला, ओम एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दंती प्रचोदयात, तर या मंत्राचं 108 वेळा जप करायचा आहे. आणि यानंतर 1 वेळा गणपती अथर्वशीर्षमचं पठण करायचं आहे आणि आपली इच्छित मनोकामना व्यक्त करायची आहे. जी इच्छा तुम्ही पानावरती लिहिली आहे तर तीच इच्छा व्यक्त करायची आहेत आणि गणपती बाप्पांकडे ती इच्छा लवकरात लवकर पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करायची आहे. संपूर्ण दिवसभर हे पान तिथे तुम्हाला गणपती बाप्पांसमोर ठेवायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी ते तुम्हाला वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करायचं आहे. वाहत्या पाण्यामध्ये हे पान विसर्जित करताना पुन्हा एकदा तुमची इच्छित मनोकामना व्यक्त करायची आहे. आणि जर तुमच्या घराजवळ वाहतं पाणी नसेल, लांब असेल, तर अशावेळी ते पान तुम्हाला निर्माल्यामध्ये टाकून द्यायचं आहे. जिथे तुम्ही तुमच्या घरातली देवांना अर्पण केलेली फुलं असतात किंवा ज्या काही वस्तू असतात तर त्या निर्माल्यामध्ये तुम्हाला ते पान टाकून द्यायचं आहे. तर अशा पद्धतीने हा छोटासा उपाय तुम्हाला उद्या संकष्टी चतुर्थीला करायचा आहे. इच्छापूर्तीसाठी हा उपाय खूप जास्त प्रभावी मानला जातो. तुम्ही जर या दिवशी गणपती मंदिरामध्ये कधी गेले असेल तर गणपती बाप्पांना बरेच लोक 11 पानांची माळसुद्धा अर्पण करत असतात. त्या पानावरती श्री गणेश किंवा गणपती बाप्पा मोरया असं सुद्धा लिहिलेलं असतं. कारण भगवान श्री गणेशांना पांढऱ्या रुईचं झाड किंवा त्या रुईची पानं, त्या रुईची फुलं ही अत्यंत प्रिय आहे. आणि म्हणून आपण भगवान शिवशंकरांना सुद्धा पांढऱ्या रुईची फुलं जी आहेत ती अर्पण करत असतो. हे वृक्ष अतिशय शुभ आणि पवित्र मानलं जातं. जेव्हा तुम्ही हा उपाय तुमच्या घरात करतात तेव्हा घरातील जे काही वाईट प्रभाव आहेत, म्हणजे नकारात्मक शक्तीचा जो काही वाईट प्रभाव आहे तर तो दूर होतो. नकारात्मक शक्तींचा नाश होऊन आर्थिक स्थिती सुधारते, घरातील गरिबी ही दूर होते असं देखील म्हटलं जातं. आणि म्हणून आपल्या घरातील सकारात्मक ऊर्जा वाढवण्यासाठी, घरात असणारे सर्व दोष नष्ट होण्यासाठी हा उपाय तुम्हाला उद्या चतुर्थीला आवर्जून करायचा आहे. घरातील स्त्री, पुरुष, मुलं कोणीही हा उपाय करू शकते. आणि जर तुमच्या घरामध्ये सुतक असेल तर तुम्हाला हा उपाय करता येणार नाही. आणि जर स्त्रियांना मासिक धर्म असेल तर अशावेळी बघा घरातील पुरुषांनी किंवा मुलांनी हा उपाय केला तरीही चालेल. फक्त उपाय करत असताना आपल्या मनामध्ये एक श्रद्धा आणि निष्ठा असायला हवी. जर कोणताही उपाय किंवा सेवा जर आपण श्रद्धेने केला ना, नक्कीच त्याचं शुभफळ जे आहे तर ते आपल्याला प्राप्त होते. आणि म्हणून हा उपाय जो आहे तर तो तुम्ही उद्या आवर्जून करा. तसेच ज्येष्ठ महिन्यातील ही कृष्ण पिंगल संकष्टी चतुर्थी जी आहे तर ती संतानप्राप्ती, मुलांच्या दीर्घ आयुष्यासाठी आणि कौटुंबिक सुखशांतीसाठी अत्यंत महत्त्वाची आणि फलदायी मानली जाते. म्हणून ज्यांना संतानप्राप्ती होत नाही तर त्यांनी सुद्धा हे व्रत आवर्जून करा. व्रत करून गणपती बाप्पांची आराधनासुद्धा करायची आहे. श्री गणेशाच्या कृपेने आयुष्यातील सर्व संकटे व अडचणी ह्या दूर होतात.
तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत शेअर करायची होती. व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा. चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.